तर हिंगोलीतून आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडलेत। श्रीधर, 11 वाजेपर्यंत हिंगोलीमध्ये काय परिस्थिती आहे? नक्कीच जगदीश, हिंगोली जिल्हाभरामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे ते मतदानाला सुरुवात झाली असून या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण ग्रामस्थ जे आहे ते मतदान करण्याला सुरुवात केली होती आणि उन्हाचा पहारा लागू नये यासाठी वयोवृद्ध नागरिक जे असतील, तरुण असतील आणि लग्नाला जाणारे जे नागरिक असतील यांनी देखील सकाळच्या पहारी लग्न म्हणजे मतदान केलेलं आहे। आणि आता यामध्येच सकाळी 7 वाजल्याच्या सुमारामध्ये जे काही मतदानाची ज्या प्रक्रिया चालू होती यामध्ये 39 मतदान केंद्रावर मतदान अडथळा निर्माण झाला आणि यामध्ये 39 बॅलेट मशीन बदलल्यात। यामध्ये 16 कंट्रोल युनिट देखील या ठिकाणी बदलल्यामुळे ही जी माहिती आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। परंतु हे करत असताना मतदारांना थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्यातच या टक्केवारीचा देखील थोडासा फरक पडतोय असं देखील या ठिकाणी बोलले जाते। जगदीश जी, श्रीधर, तू या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राज, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेत। अनेक ठिकाणी रांगा लावून हे सर्व नागरिक मतदान करत आहेत।